गुड मॉर्निंग सगळ्यांना. बघा आता वाजलेलं आहे 5:45. सकाळी सकाळी बघू शकता बाहेरचं वातावरण किती मस्त वाटते. आता दिवस निघायचंच आहे, थोडा थोडा अंधारच आहे. तर सकाळी सकाळी उठली आहे आज. तर आम्हाला आज कुठेतरी जायचं आहे आणि आता करायचं आहे पटापट काम करते आणि निघते. तर चला मी पहिले सगळ्यात अगोदर आता काम वगैरे करून घेते पटापट. सकाळी सकाळी पण गाड्या घोड्या चालतच राहते. चला आता मी काम करते. तर बघा आता माझे भांडे पण झालेलं आहे आणि आता इथे मी गरम करायला पाणी ठेवलेलं आहे प्यायसाठी. पाणी पण गरम झालेलं आहे. ग्लासात काढून घेतो आणि आता चहा मांडते. आता सर्व वट्टा पण साफ करून घेतलेला आहे. तर आता चहा शिजेपर्यंत कचरा काढून घेते. तर बघा आता आपण चहा शिजेपर्यंत चहा पण ठेवलेला आहे. चला आता आपण बाकीचे काम करू. तर बघा आता झाले पूर्ण काम आणि आता वाजले 9. सर्व पूजा वगैरे पण झाली देवाची आणि ते आरतीची पण तयारी झाली आहे. बघा आरतीची पण तयारी झाली, सर्वच झालं. आणि आता साईलची आहे, साईल करताय. आता तयारी झाली साईलची. झाला चला आता निघायचं आहे. तर कुठे जायचं आहे तर चला तुम्ही आज आम्ही कुठे जातो काय जातो तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा. क्या अगं नाही तर मग घेऊन टाकू तिकडून येता वेळेस. आता इथूनच कुठून तिथं जायचं. हा तर ठीक आहे येईल. तर आज सर्व लवकर कामं झाले. 9 वाजले आता आणि सर्व तयारी वगैरे करून झाली, सर्व झालं. आज शनिवार आहे आणि आज आहे शनिवार. तर आज उपवास आहे. मला नाही आहे आज. काही स्वयंपाक वगैरे करायचं नव्हतं, काही नव्हतं. आणि आता जाते कुठे जायचं आहे तर बघत राहा. आणि तिकडून आल्यानंतर मग नाश्त्याचं बनवायचं. नाश्ता बनवे हां आताच बनवेल का तिकडून आल्या तर होतं नाही आहे ना. येऊन केव्हा येणं होतं. झालं. कपडे व्हायचे. कपडे मशीनमध्ये टाकून देऊ का आताच. मशीनमध्ये कपडे टाकून देऊ तर आपल्या इथपर्यंत होऊन जाते. वेळ आहे आता होऊन जाईल. कपडे नाही तर कपडे होऊन झालं तर मशीनमध्ये कपडे टाकतो मी आता. तर चला आता आणि कुठे जातो तर. आणि धूप लावलाय तर पूर्ण घरभर धुवाई झालेलं आहे. आणि आज मस्त ऊन पडलेली आहे. आज काल तर पाऊस आलाच नाही ना. काल इतकी गरमी होत होती ना, आज पण गरम वाटत आहे. चला आता आम्ही चाललो, आता निघालो. पोहोचत चालेल आपण आता. नजारा बघा. आपण आपल्या लोकेशनवर आलो आहोत. हा बघायचा लोकेशन. चला आता दर्शन वगैरे बघा. आम्ही आता आलो पंचवटी हनुमान हो सॉरी पंचमुखी हनुमान मंदिर मध्ये आलो. आणि आपला लोकेशन बघा किती भारी वाटते. मस्त सेल्फी चालू आहे. मस्त किती मस्त. इथलं मस्त. नाही तर राहत
किती मस्त किती छान वाटते मस्त असा खोल भागाचा हा पूर्ण झाला का सेल्फी चालू चला चला आता दर्शन करायला जाते अंदर आतमध्ये पंचमुखी गजानन महाराज इथं कोणाची बेड आहे इथं इकडे असं काय देवी इथं पूर्ण कसं आहे नवदेवी मंदिर वेगळं इथं नैवेद्य वगैरे लावलेला आहे चला दर्शन करू जाऊन आता तिकडे पण हा बघा इकडला मंदिर आई मागे ना का इकडे किती खोल भाग आहे तिकडे असा इथला नजारा चला साईल गेलेला आहे तिकडे बघा झाड जेवण पण आहे इथे आता जेवण करू ये ना का बसतं जेवण करायला बघा मसाले भात पुरी जय श्रीराम काढ फोटो जय श्रीरामचे आहे ते वावर मस्त शेती हो राहू दे हे मेंढरू इथं म्या 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 करते हे बघा मेंढरू किती सच चालले हो 1 मिनिट आपण चाललो आता रिटर्न नागपूर पंचमुखी टू नागपूर गाडी गेली समोर आता आपण माग चला जुक 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 चालणे दो मस्त इथला लोकेशन मस्त वाटतंय ना इथलं छान 1 नंबर आम्ही आलो तर बराच वेळ झालेला आहे तरी 1 तासचं जवळपास झालं आलं होता आणि ते मशीनमध्ये कपडे टाकले होते ते पण कपडे आता काढले वाळू टाकले थोडं फ्रेश झाली आहे दुकानात जायची तयारी आम्ही कोराडीला पण गेलो होतो तो पुढच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल ना आरसीला नेलं नाही तर आरसी खूप ना ते बघा तिथे बसलेली आहे तर आता जायचं आहे दुकानात आणि मस्त जेवण वगैरे पण झालं तिथं महाप्रसाद दर शनिवार आणि मंगळवारला मिळते वाटते तिथे मंगळवारला मिळते का तेवढं नाही माहीत पण दर शनिवारला मिळते पंचवटी म्हणजे पंचवटी जेथे पंचमुखी म्हणायचं तर पंचमुखी हनुमान मंदिर बेल्लोरा चला आता असं बरं झालं का कामं वगैरे झाले पूर्ण तर आता दुकानात जायची तयारी आता जाते दुकानात आता थकल्यासारखं वाटत असं वाटत आहे का नाही यावं पण काही इलाज नाही आता पाहिजे चहा ऊनही किती तापत आहे बापरे किती गरम होत आहे जा ना बाळा तू चेहऱ्यावर पाणी घे ना खूप गरम होत आहे भयंकर असं उन्हाचं असं तापतच यायला लागलं चला असं आता चला ब्लॉगला एंड इथेच करते बघा किती ऊन आहे इकडे
ती दिसते, दिसत नाही पूर्ण बाहेरचं पांढरं पांढरं चमकते. तर चला आता असू द्या आता. चला बाय. ए पोरा, साईडकडे जेवण करशील ना? साईला आता जेवण वगैरे केलं आहे तिथे, पण माहिती नाही तर त्याचा उपवास वगैरे तिथं सोडलेला. तर सायंकाळी जेवण करते की नाही तर समजेल. आता सायंकाळी आता भेंडी वगैरे धुवून घेतली. आता सायंकाळी करायची भेंडीची भाजी. चला बाय.